बापरे, गाडीने रिवर्स घेतला. गाडी सरळ जाण्याच्या ऐवजी उलट्या दिशेनं परत आली. मग कळलं मला की गाडी रिवर्स नव्हती आली, तर आपणच एडिटिंगच्या वेळी रिवर्स केलं होतं. गंमत केली बरं का. पण माझी गाडी गेली होती स्वराला शाळेत सोडण्यासाठी. स्वराला शाळेत सोडून आल्यानंतर पहिलं काम असतं अंथरूण उचलणं. रात्रभर छान त्या अंथरुणावर झोप काढल्यानंतर सकाळी अंथरुणांच्या घड्या घालाव्या लागतात. आणि आता अंथरूण उचलत होते, बेडरूम स्वच्छ करत होते. स्वच्छ तो राहणार नव्हता, कारण मुली शाळेतून आल्यानंतर सगळं अस्ताव्यस्त होतं. माझ्याच नाही, तुमच्याही घरात मुलं असतील तर सगळ्यांनाच हे माहिती आहे. अस्ताव्यस्त झालेलं घर तर आपण सावरू शकतो, पण आपण आपलं विस्कटलेलं आयुष्य सावरण्याचा प्रयत्न करतो का? तर केला पाहिजे. प्रत्येकाने आपण आपलं विस्कटलेलं आयुष्य सावरण्याचा प्रयत्न सतत केला पाहिजे. कोण जाणे कुठल्या वळणावर आपलंही आयुष्य एका स्थिर पातळीवर नेऊन ठेवावं. सावरावं, आयुष्य सावरावं, पण आधी स्वतःला पण सावरून घ्यावं बरं. स्वतःची तयारी वगैरे करून मी निघाले होते स्वराला आणायला. स्वराला आणताना मी शुभ्राला हॉस्पिटलमधून आणलं होतं. हॉस्पिटलमध्ये तिला जरा बरं नव्हतं, त्यामुळं नेलं होतं. तिला हॉस्पिटलमधून आणल्यानंतर त्या दोघीजणी आवरून वगैरे क्लासला गेल्या. क्लासवरनं मी माझ्या टेलरिंग मैत्रिणीकडे फेरफटका मारायला गेले होते पूजाताईंसोबत, कारण आम्हाला साडीवरची ब्लाऊज वगैरे शिवायची होती, साड्यांना पिको फॉल करायचा होता, ही सगळी कामं करून घ्यायची होती. त्यामुळे आम्ही दोघीजणी धनश्रीताईंकडे गेलो होतो. एवढ्या गप्पा मारल्या तिथं, इतकं हसलो आम्ही, खूप मजा घेतली एकमेकींची, आणि त्यामुळं आम्ही प्रचंड हसलो. त्या हसण्यामुळं माझा पण मूड खूप फ्रेश झाला होता. आता घरी पण जायचं होतं, कारण मुलींना मला क्लासवरून आणायचं होतं. सध्याचा हास्य जत्रेचा एपिसोड संपवून आम्ही निघालो होतो घराकडे. क्लास सुटल्यानंतर आम्ही रोज पार्कला जात असतो. ताई, एवढे चक्कर मारून मारून आपण बारीक हो का? नक्कीच हो ना, नक्की हो. स्पीड दर स्पीड, स्पीडने चालायचं. पळा पळा. एक दिवस चक्कर मारायचे, 4 दिवस काहीच मारलं नाही तर काय बारीक होईल. एका दिवसात बारीक होईल की काय म्हणून मी राऊंड मारल्यानंतर सोबत जिम पण केली. तशी रोजच जिम करतो, पण आज म्हटलं जरा जास्त एक्सरसाइज करावी, जास्त कॅलरीज बर्न कराव्यात, म्हणजे आपण लवकर बारीक होऊ, अशा अपेक्षेनं मी जरा जास्त जिम वगैरे करून घेतली. घराचा डोर ओपन करताच मला खूप भूक लागली आणि मग मी घेतला होता भत्ता खाण्यासाठी. भेटूया लवकर नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.